कठोर बंधनं आणावेच लागतील। तर प्लेयर ऑफ द मॅच रत्नदीप चौधरी झालेले आहेत। तर मी आयोजकांना विनंती करेन, राहुल दादांना विनंती करेन की प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण रत्नदीपला द्यायचा आहे। निर्णायक क्षणावरती कमालीची गोलंदाजी, ज्यामुळे मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक, चांगली बॅटिंग, या खेळाडूला आपण सन्मानित करणार आहोत। प्लेयर ऑफ द मॅच रत्नदीप आमच्या व्यासपीठावरती आलेत। मी राहुलजी बोर्डे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅच हे पारितोषिक द्यायचं आहे। शशी स्ट्राइक वरती, पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट। सागर दरेकर यांचा पहिला चेंडू लॉफ केलाय। का या खेळाडूला बेस्ट फिनिशर म्हणलं जातं। आला पहिला चेंडू टोलवलाय, सीमारेषेच्या पलीकडे येतो, 4 धावांसाठी चौकार। चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला क्लिअर केले। थेट प्रेक्षकांमध्ये 4 धावांसाठी इथे पाहायला मिळतो चौकार। काय सुंदर सुरुवात केली आहे, अप्रतिम अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। शशी जाधव नावामध्ये जी ताकद आहे ना, ती ताकद स्ट्रोक मध्ये देखील दाखवली आहे। या वर्षीच्या हंगामामधील सर्वाधिक परफेक्ट ऑलराऊंडर आणि सर्वाधिक यशस्वी खेळाडू जर का कोण असेल तर त्या यादीमध्ये सागर दरेकर हे नाव आपल्याला अग्रगण्य दिसतं। आणि सागर दरेकर यांना मात्र बॉलिंग मार्कवरती आणलं गेलं, वेग दाखवत आहे त्यावेळेस। चेंडूला थोडीशी उचळी देत आहेत। नवीन चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरचा मारा, अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता, परंतु यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय सुहास करे यांना। एवढा वेगवान चेंडू अलगदरित्या आपल्या हातामध्ये घेत आहेत। या खेळाडूंची आयसेट काय आहे ना, तो ते दाखवतोय। एवढ्या वेगवान गोलंदाजाला क्लोज कीपिंग करणं आणि एवढ्या इझिली चेंडूंना गॅदर करणं सोपं नव्हे, माय सोपं नव्हे। यावेळेस मात्र ऑन साइडला पूल केलाय, सचिन कारवार यांच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय, सीमारेषेच्या पलीकडे येतोय, 4 धावांसाठी चौकार। वेगवान चेंडू होता, लाऊड अपील केली गेली आहे। सुहास करे कॉन्फिडंट आहेत, पंचांनी दाद मात्र फेटाळली आहे। कदाचित बॅटीचा एज घेतोय पंच दर्शवतायत। सिंगलने 1 धाव वधारते, धाव फलक थोडंसं पुढे जाते। एकने धाव फलक पुढे जात असताना स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात। एक जबरदस्त अशी क्रिकेटची शृंखला आपल्या सर्वांना इथे एन्जॉय करायला मिळते। तमाम यावेळेस मात्र ऑन साइडला काय जबरदस्त फटका खेळलाय, डीप फाईनला टार्गेट केलं गेलं, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल जातोय प्रेक्षकांमध्ये, 4 धावांची मोहर, दमदार आमदार चषक येतोय हा चौकार। काय फटकेबाजी चालली आहे। फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। घड्याळीचे काटे आम्हाला सांगतात की 9 वाजून 13 मिनिटं झालेत। जवळजवळ आपण पाहतोय की कळंबोलीचे क्रीडा रसिक आता जेवण वगैरे करून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत। तर व्यासपीठावरती आपण पाहतो की कामोट्याचे अजून एक खूप चांगले सूत्रसंचालक तथा समालोचक सुशांत दादा देखील आमच्या व्यासपीठावरती आलेत। तर सुशांत दादांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात। कधी होम मिनिस्टर, कधी सूत्रसंचालन, कधी व्यासपीठावरती, कधी मैदानावरती, सर्वीकडे आवाज आपल्याला ऐकायला मिळतो। नो डाऊट त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात। आमचे उरणचे मित्र आतिशजी आणि सुशांतजी यांची जोडी जर का म्हणलं ना तर A1 जोडी, परंतु आज आपण पाहतोय की सुशांत दादा स्वतः आमच्या व्यासपीठावरती आलेत। काल देखील ते होते, आज देखील ते आलेत। त्यांचं आपण वेलकम करूयात आणि पुढील येणाऱ्या सामन्यामध्ये त्यांचा देखील आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे। परंतु बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय खेडूपाडा एक्सप्रेस अर्थातच साहिल उलवेकर येतोय। मागील 2-3 वर्षामध्ये या वेगाने अक्षरशः बीट केलंय। राईट अप ओव्हर द विकेट साहिल, पहिला चेंडू प्रचंड वेगवान, लाऊड अपील केली गेली, पंचांनी मात्र दात फेटाळली आहेत। डॉट बॉलचा इशारा इथे येतोय, डॉट बॉल येतोय। याआधी आपण पाहिलं की वळवली संघाचा रत्नदीप चौधरी आपल्याला पाहायला मिळाला। त्याच्यानंतर आता आपण पाहतो की बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय, तो म्हणजे राहुल उलवेकर।
काय दोन वेगवान गोलंदाज आहेत, आसपासचे दोन्ही गाव आहेत आणि या दोन गावांमध्ये यंग टॅलेंटेडचा भरणा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. एकीकडे आपण पाहतोय साहिलला, दुसरीकडे आपण पाहतोय रत्नदीप यांना. या दोन्ही खेळाडूंनी वेगाच्या भरोशावरती अक्षरशः क्रीडा रसिकांच्या गळ्यामध्ये एक ताईत बांधलं आणि तो साहिल आता मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू येतोय, पहिलाच बॉल डॉट. अक्कू टप्प्याची लाईन, बॅटीचा आउटसाइड एज होता की काय, पंचांचा इशारा येण्याआधी शशीने मैदान सोडलंय. क्या बात आहे, ही असते खेळाडूची स्पोर्ट्समन स्पिरिट. शशी जाधव बाद झालेत, सफलता प्राप्त होते साहिल यांना. नेत्रदीपक षटकार. अक्कू टप्प्याची लाईन पूल करत असताना चेंडूला भिरकावून लावले सर्व प्रेक्षकांमध्ये. भरपूर लांब गेलाय चेंडू, थोडासा उशीर लागला चेंडूला परत येण्यासाठी, परंतु कळंबोलीच्या मैदानावरती तुम्ही आलात तर बॉल रिटर्नची गॅरंटी हे प्रेक्षक वर्ग घेतात आणि चेंडू लगेच सोपवलाय. षटकार आलाय पुढच्या चेंडूवरती. टीट फॉर टॅट उत्तर दिलं जाणार का? इनसाइड आउटचा कलात्मक स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला अक्षरशः फाडलंय. 4 धावांसाठी येतोय दमदार आमदार विक्रांत पाटील, चौकार. काय शॉट खेळलाय, काय नजाकत आहे, काय ताकद आहे, काय टायमिंग आहे, काय सुबकता आहे, सर्व काय परफेक्ट आहे. 4 धावांची मोहर लावली गेली आहे. क्लास दर्शवतायत, ताकद दाखवतायत. त्यांच्याकडे असलेले जे फटकेत ना त्यांच्या भात्यामधले, ते मैदानाच्या चौफेर टोलत असताना तमाम क्रीडा रसिकांचं आता लक्ष वेधतायत आणि सांगतायत हो यस, बाहुबली सज्ज मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 25 धावा अंकित केल्या गेल्यात. साहिलचे पहिले 4 चेंडू चांगले होते, परंतु अजिंक्य जसा स्ट्राईक वरती आला ना त्यानंतर खरपूस समाचार घेतला. 2 मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. 4 षटकांची मॅच असणार आहे. 4 गोलंदाज वापरणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे. पहिले 2 गोलंदाज तर योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत, कारण की 12.50च्या सरासरीने स्कोर कार्डवरती धावा आल्यात. सध्याच्या घडीला आपण पाहतो की टेनिस क्रिकेटमध्ये ज्या वेगाने धावा येत आहेत ना, 10-12ची सरासरी एव्हरेज सरासरी मानली जाते. एखादा गोलंदाज जर का 7 ते 8 धावांचं षटक टाकत असेल तो त्या टीम मधला चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आणि आता आपण पाहतोय की एव्हरेज गोलंदाजी चालली आहे. एक फलंदाज जरूर बाद झालाय शशी, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला एक मातब्बर शक्तिशाली फलंदाज नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. अजिंक्य ज्यांनी मात्र काय सुरुवात करून दिली आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय आयुष मेहता आलेत. अंडर 19चा खेळाडू, शैलीदार गोलंदाज आहे, जादुई गोलंदाज आहे. याची गोलंदाजी निश्चित स्वरूपाने प्रत्येकाला प्रेमामध्ये टाकू शकते. त्याचा इन स्विंग, त्याचा आउट स्विंग, त्याचा गुगली, सर्व काही त्याच्याकडे आहे. त्याचा वेगवान चेंडू. सुहासला माहिती आहे की आयुषचा वापर कधी कुठे कसा करायचा आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण कळंबोलीमध्ये प्रत्येकाला हवा हवा असा वाटणारा हा गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय.
निश्चित स्वरूपाने अप्रतिम मिस्टिरियस हा गोलंदाज आहे. याच्या विरोधामध्ये मोठे फटकेबाजी करणं तेवढं सोपं नाही आहे, परंतु कालच्या दिवसामध्ये बबुलनी ठोकलेला तो रिव्हर्स स्वीपचा षटकार आयुष यांच्या विरोधामध्ये नो डाऊट डोळ्याचं पारणं फेडणारा होता. परंतु या मॅचमध्ये आयुष मेहता काय करतील? तर जरूर आपण पाहतोय की चाहते या स्पर्धेचा आनंद यूट्यूबवरून घेत आहेत आणि आपण पाहतो की बक्षिसांची लयलूट देखील केली जाते. राकेश पटेल बुंदी यांच्यासाठी शशी यांच्याकडून पारितोषिक असणारे सलग 3 चेंडू 3 चौकार 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सलग 3 चेंडू 3 षटकार तब्बल 3333 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर बघूयात ही बक्षिसांची लयलूट स्वीकारली जाणार का? आयुष पुढचा चेंडू ओव्हर द विकेट खोलात टाकला होता, ड्राईव्ह केला गेला लॉंग ऑफ आणि लॉंगनच्या मध्ये शशी माफ करा सचिन आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. काय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. चेंडूला रोखलं गेलंय. फेकी करत असताना 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. मोठे स्ट्रोक थांबलेत. मी आधीच सांगितलं होतं आयुष मेहता मिस्टिरियस गोलंदाज आहे. त्याच्या भात्यामध्ये असे वेपन आहेत, असे बाण आहेत की फलंदाजांची कोंडी फोडू शकतात. आणि आता तेच आपण काम पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये वेगाने येणारी धावसंख्या त्याच्यावरती कुठेतरी अंकुश लावण्यासाठी वापरला गेलेला हा विकल्प अचूक टप्प्यावरती पडलाय. 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. 3 चेंडू शेष आहेत. अजिंक्य स्ट्राईक वरती आहेत. इन फॉर्म फलंदाज ओव्हर द विकेट. हो 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 यावेळेस वेगाचा वापर सांगितलं होतं. याच्याकडे वेग देखील आहे. यॉर्क करण्याचा प्रयत्न चारोखाने चित. अजिंक्य पूर्णपणे बीट झाला. त्याला कळला देखील नाही की चेंडू कधी टोवरती लागला. लाऊड अपील केली गेली होती सुहास यांच्या माध्यमातून, आयुष यांच्या माध्यमातून. पंचांनी मात्र ती दाट फेटाळली. कदाचित यष्ट्यांना सोडून जाणारा चेंडू धीम्या गतीने थेट फेकी केली गेली. यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय. गरज होती का? रिक्स घेणं गरजेचं होतं. यस तिसऱ्या पंचांसाठी कॉल दिला गेलाय. हा रनआउटसाठी कॉल दिला गेलाय तिसऱ्या पंचांसाठी. तर बघूयात आमचे तिसरे पंच. नॉट आउट आहे. तर षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावली गेली 30च्या घरामध्ये. चांगले षटक राहिले आयुषजी मेहता यांचं. कमी वयाचा नन्हा मुन्ना जादूगर याला म्हणावं लागेल, कारण की ज्या प्रकारची त्याची गोलंदाजी राहिली अवघ्या 5 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये त्याने. आणि अक्षरशः आपण पाहतोय की विरोधकांना कडे प्रश्न विचारलाय. ही गरज होती. या गोलंदाजाला बाहेर काढणं गरजेचं होतं आणि अगदी योग्य वेळेवरती प्रतीक ठाकूर असू द्यात किंवा मग सुहास असू द्यात किंवा सचिन असू द्यात, यांचा गेम प्लॅन आहे ना हा सातत्याने ना सिच्युएशन नुसार बदलत असतो. आणि योग्य वेळेवरती अगदी योग्य वेळेवरती आयुषला फिरकीचं अस्त्र आणलं गेलं आणि पूर्णपणे थांबवलं गेलं. धावसंख्या स्थिरावलेली 30च्या घरामध्ये. इंटर कॉलनीच्या लॉट मधली ही मॅच आपण पाहतोय. दुसरा फेरीतला हा एक सामना आपण पाहतोय. याच दरम्यान आपण पाहतोय नुकताच ज्यांचं आगमन झालं होतं आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 राहुल भाऊ बोर्डे यांचा मित्र परिवार अगदी शुभेच्छा देण्यासाठी, या आयोजनाची शोभा वाढवण्यासाठी खरं तर त्यांचं आगमन झालं. पुढील कार्यक्रमाकडे त्यांची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच आपण आलात आणि या आमच्या चषकाची शोभा वाढवली. थँक्यू सो मच. चला सुहास. खुला टाकला होता चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सरसावतोय. राकेश पटेल यांच्या बॅटीमधून फटका सजवला गेलाय. चेंडू जातोय कुठे? प्रेक्षकांमध्ये पंचांचा इशारा. 4 धावांसाठी येतोय दणदणीत चौकार. राकेश पटेलला माहिती आहे की सचिनची मजबूत बाजू कोणती आहे, पडती बाजू कोणती आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलला राकेश पटेल यांनी. यावेळेस जागा बनवली आहे. खेळलाय स्ट्रोक 5 च्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात.
सौरभ मोठे तिथे होते, परंतु इथे कशा क्षेत्ररक्षण, चेंडू हातामधून निसटला, पायाने थ्रो केला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, प्रेक्षकांमध्ये मिळत आहे 4 धावा. त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक विनंती असणार आहे टीम नितलस आणि टीम धाकटा खांदा. चला आपण टॉस साठी यायचं विनंती असेल. टीम नितलस आणि टीम धाकटा खांदा यायचं आपण टॉस साठी. येणारा पुढचा सामना तुमचा असणार आहे. प्लीज आम्ही तुम्हाला विनंती करतोय लवकरात लवकर आपण यायचंय. 2 चेंडू 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहेत. राकेश पटेल सूर गवसलाय, साथ देखील मिळते विरोधकांची त्यांना. यावेळेस वेगाचा वापर केला गेलाय. 1 रन घेण्याचा प्रयत्न, थेट फेकी 9 सेकंड एंड वरती. सुहास क्विक आहेत, राकेश पटेल त्याहून अधिक क्विक आहेत, डेंजर झोन वरती होते. अजिंक्यचं कौतुक करावं लागेल. अजिंक्यने स्वतःवरती विश्वास दर्शवला. 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. धावा येऊ लागल्या धाव फलकावरती. 45-50 ही धावसंख्या सुरक्षित धावसंख्या म्हणू शकतो. क्रिकेट हे काही घडेल, परंतु या मैदानावरती फायटिंग स्कोर या संघाच्या विरोधामध्ये जर का उभा करायचा आहे तर टीम वॉरियरला, अर्थातच कळंबोली वॉरियरला कुठेतरी 50च्या जवळ जावं लागेल. अजिंक्य ज्या फ्लो मध्ये बॅटिंग करतोय, अपेक्षा असेल 1-2 मोठे षटकार जर का पाहायला मिळाले तर रात अजून सुंदर होईल. क्रीडा रसिक आतुरतेने वाट पाहतायत. जागा बनवली, खेळलाय फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. साहिल आपल्याला पाहायला मिळतात. काय फेकी केली आहे. देखणं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एकपेक्षा जास्त काही नाहीये. चांगला कमबॅक म्हणावं लागेल सचिन कारवार यांचा. या वर्षीच्या हंगामामध्ये सचिन कारवारनी आपली गोलंदाजीची जी शैली दाखवली आहे ती अप्रतिम राहिली आहे. असंख्य सारे फलंदाज अद्याप देखील कोड्यामध्ये पडलेत की सचिन कधी कुठला चेंडू डिलिव्हर करेल हे सचिनला देखील माहीत नाहीये. त्याच्याकडे रॉंग वन आहे, त्याच्याकडे लेग ब्रेक आहे, त्याच्याकडे ऑफ ब्रेक आहे, त्याच्याकडे वेग आहे. व्हेरिएशनने नटलेली त्याची गोलंदाजी आहे ना, ती फलंदाजांना प्रत्येक वेळेला कडे प्रश्न विचारते. परंतु यावेळेस राकेश पटेल स्टँड अँड डिलिव्हर, आउट ऑफ द पार्क, बिग हिट, मॅसिव्ह सिक्सर इथे येतोय. काय टायमिंग साधला गेलाय. चेंडू आणि बॅटीचा संपर्क अचूक, धावा अचूक, टाक दिशा आवाज हा देखील अचूक. जवळजवळ आपण पाहतोय इंटर कॉलनीचा हंगाम संपलाय आणि राकेश पटेलची फलंदाजी ज्या लयमध्ये होते, मला आता असं वाटतंय की जागोला प्रश्न पडला असेल. कदाचित संपूर्ण हंगामामध्ये मुख्य संघामध्ये जर का मी राकेशला घेतलं असतं तर माझ्या संघाने अजून मॅचेस जिंकले असते. ज्या लयमध्ये राकेश फलंदाजी करतोय, आता मला असं वाटतंय की राकेश दाखवतायत येस आय एम कॅपेबल. 47 धावा स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत. 48 धावांचं आव्हान असणारे अपेक्षित धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. समोरचा संघ देखील तेवढाच बलवान आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळायचंय तर ही धावसंख्या एक फायटिंग स्कोर म्हणून पाहिले जाईल. परंतु क्रिकेट आहे, काय घडेल काय बिघडेल, येणारा वेळ भरपूर काय सांगेल. परंतु आपण सर्वजण आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित झालात याबद्दल तमाम क्रीडा रसिकांचं, मायबाप जनतेचं, कळंबोलीकरांचं, कळंबोली वासियांचं, पाहुण्यांचं, व्यासपीठावरती उपस्थित जे आमचे मान्यवर आहेत, आमचे ऑफिशियल्स, सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. एक अप्रतिम दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच आपल्या हक्काचा आमदार आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी क्रिकेटची स्पर्धा, अर्थात आमदार चषक 2026. विनंती असेल टीम नितलस आणि टीम धाकटा खांदा यायचे आपण टॉस साठी. नितलस संघाचा कर्णधार आणि धाकटा संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी तात्काळ यायचं आहे. दुसऱ्या इनिंगचा पहिला षटक समाप्त होण्याच्या अगोदर नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती आहे दोन्ही कर्णधारांना की आपण लगेचच टॉस करण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. डीजे केंद्रे, थँक्यू सो मच. खूप चांगलं संगीत तुम्ही वाजवताय, कौतुक करतो SK साऊंड्स आणि तुमच्या टीमचं.
एक विनंती असेल, चला टीम मीटिंग नकोय, चला मॅच चालू करायची मित्रांनो. प्लीज बॉल चॉईस झाला असेल तर प्लीज पंचांकडे सुपूर्द करायचंय, प्रॅक्टिस नकोय. जागो चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, विनंती करतो तुम्हाला. जागो प्लीज रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजिंक्य, अमन, चला क्षेत्ररक्षण प्लीज प्लीज. वेळ कमी आपल्याकडे, काल भरपूर उशीर झाला. आय थिंक तुम्ही देखील आमच्याशी होता, त्यामुळे ऑफिशियल्सला वेळेवरती घरी जायचंय, कारण की उद्या परत वेळेवरती यायचंय. वेळ कमी आपल्याकडे. प्लीज 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 मी तुम्हाला विनंती करतो. घडी स्वस्त आहे परंतु वेळ महाग आहे, त्यामुळे प्लीज वेळाचं बंधन आहे. टीम नितलसचे कॅप्टन इथे आलेले आहेत. मी विनंती करेन की धाकटा खांदा, चला यायचंय. धाकटा खांदा टीमचे कॅप्टन यायचे आपण. चला मित्रांनो, चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंच चला लवकर इन्स्ट्रक्शन द्यायचे खेळाडूंना. वारंवार पंच देखील रिक्वेस्ट करतायत, परंतु खेळाडूंची रिॲक्शन थोडीशी आपल्याला लेझी पाहायला मिळते. पुनश्च एकदा तमाम क्रीडा रसिकांचं मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. आपण पाहताय आपल्या सर्वांच्याच लाडकी आणि आपल्या हक्काचा आमदार अर्थात विक्रांतजी पाटील साहेब यांच्या कार्याचा जागर गेली कित्येक वर्ष सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे निस्वार्थ एक असा युवा प्रत्येक दारोदारी जातोय, प्रत्येक घरोघरी जातोय, प्रत्येक युवकाच्या मनामध्ये आपला हक्काचं स्थान बनवतोय आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून. संकट कुठलंही असू दे, सुख असू दे किंवा दुःख असू दे, परिस्थिती कशी असू दे, चांगली किंवा बिकट, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून विक्रांतजी पाटील साहेब तत्परतेने उभे राहतात. आणि म्हणून की काय आपण पाहतोय की हा निस्वार्थपणा, हा प्रामाणिकपणा आणि सदैव समाजाच्या प्रती ही ज्यांची लढण्याची भावना आहे, याच गोष्टींचा विचार करत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विधान परिषदेवरती त्यांची निवड झाली. आमचे काही जुने मित्र आम्हाला मिळालेत, वेलकम असेल तुमचं. चला आपण नाणेफेकीचा कॉल करूया. 2 कर्णधार या ठिकाणी आहेत. मी विनंती करतोय संदीपजी डोंगरे, आपण पाहुण्यांना समोर घेऊन यायचं आहे. तर आपण पाहतोय की टॉस आपण करतोय. सुशांत सर तिथे उपस्थित आहेत. टॉस आपण करतोय. कळंबोली वॉरियर्स 12 प्लेयर नाहीये. सामन्याला होते सुरुवात. यस, पहिला चेंडू घेऊन येत आहेत बॉलिंग मार्क वरती अविनाश जाधव. स्ट्राईक वरती आहेत सुहास करे. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बायकर मॅन, कळंबोली मधील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू म्हणावं लागेल. 4 बाईक पटकावल्यात. अर्थातच सागर दरेकर नवी मुंबई पोलीस दलामध्ये तो कार्यरत आहे. एक चांगला ॲथलेटिक आहे आणि रिप्रेझेंट करतोय नवी मुंबईला पोलीस खात्याला स्पोर्ट्स मध्ये देखील. पहिला चेंडू खोलवरपतीचा होता. अमन, प्रयत्न चांगला होता, जिकरीचा होता, परंतु 30 यार्ड सर्कल फोडलं इथे सुहासने. सर, आपण पाहिलं नाणेफेकीचा कॉल झाला संदीपजी डोंगरे यांच्या शुभ हस्ते. नितलस विपक्ष धाकटा खांदा, तर धाकटा खांदा संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर या मॅचच्या शेवटचा चेंडू पडला ना की आपली पावलं मैदानाच्या आत पाहिजे. थँक्यू. नक्कीच सुशांत सर, वेळेचं बंधन ठेवावं लागेल. काल भरपूर उशीर झाला होता, आज बंधनं थोडीशी आपल्याला कठोर करावी लागतील. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. काय फ्लाइंग स्टार्ट दिले गेले, टीट फॉर टॅट, प्रत्युत्तर प्रत्येक वेळेला बरोबर दिलं जाते. पहिल्या सत्रामध्ये देखील शशीने सुरुवात चौकाराने केली होती, लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून. आणि यावेळेस देखील आपण पाहतो की सुहासने सुरुवात केली लॉंगॉनच्या दिशेला चौकार लगावून. अमन लोहिया यांचा चांगला एफर्ट होता तिथे, त्यांनी डाईव्ह लगावला होता. यस, तिसऱ्या पंचांसाठी कॉल दिला गेलाय, वाईड साठी कॉल दिला गेलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, तर बघूयात काय घडतंय. विजय बालाजी इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत पंच. यस यस, येस, सरांचा इशारा येतोय. लीगल डिलिव्हरी आहे.
इट्स अ डॉट बॉल. चला चला, तिसऱ्या पंचाने निर्णय दिलाय. कॅमेराचं विजन खूप चांगलं आहे. झी क्रिकचं काम म्हणजे चोख असतं आणि अगदी झूम पाहून आमचे विघ्नेश आहेत तिथं, त्यामुळे इथे इथे सॉरी विनायक आहे तिथे, त्यामुळे विनायक आहेत, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही प्रश्नचिन्ह नाही करू शकता. जागो जागो चला, प्लीज 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 विनंती करतो. बघा आयोजक राहुल दादा स्वतः विनंती करतायत मला सातत्याने की आपल्याला थोडंसं स्पीडअप करायचं. 4 धावा आले, धाव फलकावरती 2 चेंडूचा झाला. खेळ समाप्त. पुन्हा एक धावी. टप्प्याची लाईन होती, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय काय फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून स्टायलिश अंदाज. या खेळाडूचा आहे वेगळाच मिजाज. नाव आहे याचं सुहास करे. ठोकतोय षटकार. इथे आपण पाहतो इनसाइड आउटचा कलात्मक स्ट्रोक. 6 धावांसाठी ठोकला. अविनाशांच्या विरोधामध्ये षटकार. वेगाचा वापर केला आणि त्याच वेगाचा वापर सुहासने देखील केला. यावेळेस खोलवर टाकण्याचा चेंडू खोलात टाकला होता. बीट होतोय. यष्ट्यांच्या अगदी जवळून चेंडू जातोय. डॉट बॉलचे होते सांगता. कधी गोलंदाज कधी फलंदाज. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज देखील कमबॅक करतायत, फलंदाज देखील मोठे स्ट्रोक खेळतायत. सुहास करे या वर्षीच्या हंगामामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला. या खेळाडू प्रचंड मोठी कॉन्ट्रोवर्सी या खेळाडूची सातत्याने पाहायला मिळते. सुहास कुणाच्या टीम मध्ये खेळणार, सुहास कुठे खेळणार, सुहास इंजर्ड आहे, आता नीट झालाय का. नुकतीच KPL त्यांनी जिंकून दिली आहे. रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघाला चर्चेचा विषय झाला होता. कळंबोलीची सर्वात मोठी बातमी बनलेला होता सुहास, जेव्हा प्रतिष्ठानने KPLचं पर्व जिंकलं. यावेळेस हवेमध्ये चेंडू. व्हॉट अ एफर्ट. काय कॅच पकडलाय. टाळ्यांचा कडकडाट सांगतोय ही कॅच सर्वांना आवडली आहे. होते शिवम यादव तिथे उपस्थित होते. याच्या हातामधून चेंडू सुटणं तेवढं सोपं नाहीये. विनायकचं काम चोख आहे. रिप्ले हाय लाईट्स आपण पाहू शकता. चेंडू वरती डाईव्ह लगावली आणि जणू काय एखाद्या माशाने पाण्यामध्ये सूर लगावा त्या प्रकारे सूर लगावलाय CID नावाच्या पापलेटने आणि कॅच कंप्लीट केलाय. थँक्यू DJ. काय कॅच पकडला. अफलातून कॅच. प्रत्येक क्रीडा रसिकाने अक्षरशः ओवळणी टाकली की काय असं म्हणावं लागेल. एवढा देखणा कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. CID शिवम. जेव्हा बॅट्समन कुठे बॅटिंग करणारी टीम अगदी बॅट्समन आउट होऊन बाहेर पडतोय, अद्याप देखील डिसाइड होत नाही की बॅट्समन कोण जाणार आहे. मोठ्या लेवलचं क्रिकेट आपण खेळतोय, त्यामुळे प्लीज मी विनंती करेन या प्रकारच्या गोष्टी नकोयत. येणारं उज्ज्वल भविष्य तुम्हाला पाहतंय, तुम्हाला बघून काहीतरी शिकतंय, त्यामुळे प्लीज या प्रकारच्या गोष्टी नको आहेत. आत्ताच ग्रामीणच्या मॅचेस मी बघत होतो. काय डिसिप्लिन पाहायला मिळालं ग्रामीण क्रिकेटचं. अगदी फलंदाज बाद झाल्याने झाला, दुसरा फलंदाज आतमध्ये येतोय, पंचांचा इशारा आला की लगेच त्याचा तो स्वीकार करतोय, वेळेची तो बचत करतोय. म्हणजे डिसिप्लिन शिस्त काय असं ग्रामीण क्रिकेटने आत्ताच मी पाहिलं. या गोष्टींची काळाला गरज आहे. आयोजक तुमच्यासाठी स्पर्धा आयोजन करतात, परंतु खेळाडूंचं सहकार्य एवढंच असतं आयोजकांना की वेळेवरती मॅच फिनिश करा. या मॅचला थोडासा वेळ घेतला जातोय. दहा धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद झालाय. 5 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. राईटम ओव्हर द विकेट. अविनाश पुन्हा एकदा सज्ज. समोर असणारे सचिन कारवार. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटीचा आय थिंक आउटसाइड एज लागलाय. जागो पूर्णपणे बीट झालेत. अंकितचे प्रयत्न जिकरीचे पाहायला मिळत आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी कॉल, 2 कंप्लीट, तिसरीसाठी कॉल, परंतु चतुर आहेत जागो. 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत. या 2 धाव्यांशी आपण पाहतोय की षटकाचा होतोय खेळ समाप्त. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्या गतीने पहिल्या षटकामध्ये धावा गोळा केल्या होत्या त्याच गतीने आपण पाहतोय की दुसऱ्या सत्रामध्ये देखील धावा गोळा केल्या जात आहेत. पहिल्या सत्रामध्ये चौकाराने खातं उघडलं होतं शशी जाधव यांनी.
या षटकामध्ये देखील आपण पाहतोय की चौकाराने खातं उघडले फलंदाज सुहास करे यांनी. दोन्ही संघ तुल्य बळ आहेत, दोन्ही संघ पॉवरफुल आहेत, दोन्ही संघामध्ये स्टार कास्ट आहेत. कळुमलीमधून एक एक खेळाडू अक्षरशः वेचून आणलाय. एकीकडे आपण पाहतोय प्रतीक ठाकूरने वेचून आणलाय, दुसरीकडे आपण पाहतोय जागोने वेचून आणलाय. दोन चांगल्या संघांमधली आपल्याला लढत पाहायला मिळते. भरपूर दिवसानंतर अशा प्रकारची स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळते. कुठलाही खेळाडू कुठेही खेळू शकतो याची पूर्णपणे मुभा दिली गेली. आणि संपूर्ण वर्षभरामध्ये प्रत्येक कळंबोलीकराची एक इच्छा असते की एक स्पर्धा अशी झालीच पाहिजे की त्या स्पर्धेमध्ये कुठलाही खेळाडू कुठल्याही टीममध्ये खेळू शकतो. म्हणजे इन शॉर्ट कॉम्प्रो पद्धतीच्या स्पर्धा देखील पाहायला प्रेक्षकांना आवडतात आणि आता ते पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच राहुलजी बोर्डे साहेबांच्या माध्यमातून. नक्कीच राहुलजी बोर्डे साहेब, तमाम कळंबोलीकरांनी या स्पर्धेला प्रेम दिलंय. ज्या ज्या वेळेला तुमचं नाव आसपासच्या पंचकृषीमध्ये येईल त्या त्या वेळेला या स्पर्धेची चर्चा जरूर होईल. राईट अप ओव्हर द विकेट. शशी जाधव पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सागर दरेकर यांच्या माध्यमातून बीट करतायत. यष्टीरक्षक जागो देखील बीट होत आहेत. एक्स्ट्राच्या धावा आता येऊ लागल्यात. सचिनजी कारभार यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. सनी सिंग आणि मंगेश शिंदे यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार 5,000. परंतु इनामाची अनाउन्समेंट केली आणि सचिन कारभार बाद झाले. थोडंसं बॅड लक म्हणावं लागेल. शशी जाधव पुन्हा एकदा संपूर्ण ताकद पणाला लावतायत. ऑफ स्टिकच्या बाहेरचा मारा, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. 30 यार्ड सर्कल क्लिअर झालं होतं. डीप मध्ये निखिल कडके होते, तिथे कडक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक्स्ट्रा कव्हर मधून कॅच कंप्लीट करत असताना सेलिब्रेशन होतोय. सफलता प्राप्त झाली आहे. या सत्रामध्ये आपण पाहतोय टीम कळंबोली फायटरने पकड निर्माण केली आहे. कोंडी मध्ये आणतायत, जाळं विणलं जातंय, ट्रॅप रचला जातोय. त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते आणि भाग पाडला जाते. या क्षेत्रामध्ये तुम्ही खेळा, विकेट द्या, आम्ही त्या प्रकारची गोलंदाजी करतोय. सचिन कारभार सारखा मोठा फलंदाज अशा प्रकारे बाद होणं, स्वस्तामध्ये त्याची इनिंग निपटवणं खूप मोठी सफलता आहे. सुहास बाद झाला, सचिन बाद झाला. 2 चांगल्या धाटणीचे फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाले. त्यानंतर काय होतंय तर गोलंदाजी करणारा संघ वरचढ पाहायला मिळतोय. तर कैलाजी जाधव घरी बसल्या स्पर्धेचा आनंद घेतात टीव्ही स्क्रीनवरती. CID अर्थातच शिवम यादवनी जो कॅच कंप्लीट केला त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक ऑनलाईनच्या माध्यमातून त्याला ट्रान्सफर केलंय. बघा, याला म्हणतात मोठ्या मनाचा क्रीडा रसिक. झाल्यानंतर इनाम लावायला मन मोठं लागतं. होण्याआधी लावणारे लाखो आहेत, परंतु झाल्यानंतर इनाम लावणारा क्रीडा रसिक जर का असेल तर खेळाडूंमध्ये एक वेगळी ताकद पाहायला मिळते. नक्कीच कैलास जाधव यांचं आपण कौतुक करूयात आणि त्यांचं देखील मोस्ट वेलकम करूयात आणि त्यांना देखील घेऊन जाऊयात मॅचच्या दिशेने. मोठा फटका हवेमध्ये टोलवलाय. क्षेत्ररक्षक निखिल कडके पुन्हा एकदा लाईमलाईट मध्ये. कॅच कंप्लीट होणार का? हो, यस. प्रतीक ठाकूर बॅक टू बॅक 2 चेंडू 2 फलंदाज बाद. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असणाऱ्या गोलंदाज भारतासाठी चेतन शर्मा पहिला गोलंदाज ठरला होता ज्याने हॅट्रिक कंप्लीट केली होती वन डे मध्ये. जावेद मियादाद यांनी मात्र त्याला इनसाइड आउटचा षटकार लगावला पाकिस्तानमध्ये आणि भारताचं स्वप्न भंग झालं होतं. शेवटच्या बॉलवरती 5 धावा असताना परंतु चेतन शर्मा याने लगेचच प्रत्युत्तर दिलं. चेन्नईच्या मैदानावरती रिलायन्स ट्रॉफीमध्ये हॅट्रिक कंप्लीट करत असताना त्याची गोड आठवण इथे निर्माण केली. गोलंदाज आपण पाहतोय शशी जाधव यांनी हॅट्रिक कंप्लीट केली जाणार का? या संपूर्ण स्पर्धेतली ही हॅट्रिक आजच्या दिवसातली पहिली पाहायला मिळणार का? आय थिंक पहिल्या मॅचला झाली वाटतं, परंतु चला असो, मला थोडीशी लेट अपडेट मिळाली. परंतु ही हॅट्रिक कंप्लीट केली जाणार का? शशी जाधव हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असणार. काय मॅच चालू आहे, सामन्यामध्ये अक्षरशः जीव ओतलाय. 2 तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. शशी जाधव पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांना सांगतायत, हो मी तो शशी जाधव आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. 2 चेंडू 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल उल्वेकर कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार?
फुलटॉस होता, वेगवान होता, समजू शकले नाहीये. थेट फेकी, थेट फेकी, थेट फेकी. पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. विनायक आणि विजय पिल्लई यांची आता डोकेदुखी वाढली. की स्क्रीनवरती आपण पाहू शकता सर्व काही पाण्याप्रमाणे ट्रान्सपरंट आहे. आणि हो, यस 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 यस, OUT आउट. फलंदाज सागर दरेकर देखील बाद. नाहीये, परंतु प्लीज मी विनंती करतो, प्लीज रिक्वेस्ट करतो, प्लीज 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 बसून घ्या तरी चालेल प्लीज. आय थिंक सनी तिथे उपस्थित आहेत. सनी यांचा उद्या वाढदिवस आहे. सनी पूर्वसंध्येला सुद्धा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सनी सिंग यांचा उद्या वाढदिवस आहे. नवज्योत 11 संघाचे संघनायक, त्यांना आजच्या पूर्वसंध्येला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. ते देखील मॅच एन्जॉय करण्यासाठी आलेत. प्रचंड मोठा भार इंटर कॉलनी प्रीमियर लीगचा त्यांच्या खांद्यांवरती आहेत. हा भार पेलवत असताना ते मॅच बघायला आले. त्यांचं वेलकम करूयात. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर हॅट्रिक तर कंप्लीट झाली आहे, वैयक्तिक झाली नाहीये. नवीन फलंदाज रितेश मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू, मोठा फटका हवेमध्ये. गणेश वत्रे चाचपळत आहेत. अंधारामध्ये एखादा काजवा शोधावा ना, त्या प्रकारे चेंडूला शोधत होते. चेंडू हातामधून निसटलाय आणि इथे आपण पाहतोय की जीवनदान मिळतंय. रितेश उर्फ बाबू यांना सिंगल मिळते. या सिंगलने आपण पाहतो की धावफलक थोडंसं वधारते. स्कोर आपण पाहतोय स्क्रीनवरती, आपण पाहू शकता 15च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी झाली. यशस्वी जाधव यांनी या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली. चला चला मित्रांनो, मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय. आम्ही सातत्याने तुम्हाला विनंती करतोय, वेळ कमी आपल्याकडे. चांगली मॅच चालू आहे. आता आपण पाहतोय की एक बाजू वडसर पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या टीमची, अर्थात जागो यांची. रॅन्डम ओव्हर द विकेट. शशी यांचा पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू सरळ निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अगदी डोळ्याच्या समोरून कानाच्या बाजूने जातोय आणि चेंडू सांगतोय रितेशला की इरिश का गाना सुनेगा. डॉट बॉल येतोय. बारा चेंडू 33ची आवश्यकता असणार आहे. सामना आता हातामधून निसटू लागला की काय म्हणावं लागेल. एक षटक 15 ते 20 धावांचं जर का पाहायला मिळालं तर या मॅच मध्ये कुठेतरी जीव ओतण्याचं काम बॅटिंग करणारी टीम पाहायला मिळेल. अंकित रावत अजून एक दर्जेदार गोलंदाज, डावकर हाताचा वेगवान गोलंदाज आहे. याच्याकडे व्हेरिएशन खूप चांगलं आहे मित्रांनो. त्याचा वाईड यॉर्कर परफेक्ट आहे, त्याचा लेग ब्रेक खूप चांगला आहे आणि अशा निर्णायक क्षणावरती त्याला आणलं गेलंय. 12 चेंडू 33ची आवश्यकता असणार. हे षटक भरपूर निर्णायक आहे. या षटकामध्ये या मॅचची दशा आणि दिशा आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे षटक जर का कमी धावसंख्येचं आलं तर गोलंदाजी करणारा संघ पुढे निघून जाईल, परंतु या षटकामध्ये 15+ धावा आल्या तर मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल बॅटिंग करणारा संघ. काय घडेल काय बिडेल, येणारा वेळ भरपूर काय सांगेल, परंतु सध्याची सिच्युएशन बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी थोडीशी जड झाली आहे. लोअर फुटा चेंडू होता. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन साहिलच्या बॅटिंग मधून येतोय चौकार. 4 धावेंसाठी होती या चौकाराची. या चौकाराने नवसंजीवनी दिली धावफलकाला. कित्येक वेळ तरी क्रीडा रसिक अक्षरशः आस लावून बसले होते, आम्हाला एखादा चौकार एखादा षटकार पाहायला मिळेल का. आता त्यांची आस पूर्ण केली, त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय. साहिलच्या बॅटिंग मधून आलेला हा चौकार भरपूर काय सांगतोय, त्याचं इंटेन्शन. चला अजिंक्य, टीम मीटिंग नकोय प्लीज. चला 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 विनंती आहे प्लीज, टीम मीटिंग नकोय. चौकार आलाय. 11 चेंडू 29ची आवश्यकता असणार आहे. एखाद मोठा फटका सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी देऊ शकतो. अंकित थोडेसे महागडे पडले. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आता थोडासा
हलवला गेलाय. मोठा स्ट्रोक हो यस. वन बाउन्स ओव्हर दी रो. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून साहिलच्या बॅटीमधून येतोय दर्जेदार चौकार. दोन मोठे स्ट्रोक तुम्ही माझ्या अगेन्स्ट पहिल्या सत्रामध्ये खेळले होते आणि त्याचीच परतफेड आता साहिल उलवेकर आल्याला सुरुवात करतोय. काय देखणे स्ट्रोक लगावलंय. एक स्ट्रोक त्याने डीप एक्स्ट्रा कव्हरला लगावला आणि आता तो स्ट्रोक आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून क्रिकेटचं मादक सौंदर्य तो दाखवतोय. त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे अदा आहे, त्याच्याकडे कलाकारी आहे, त्याच्याकडे स्टाईल आहे, त्याच्याकडे पॉवर आहे. सर्व काय दाखवतं आपल्या टीमसाठी. येणारे चेंडू असतील 10, आवश्यकता असेल ती म्हणजे 25 धावांची. मागळे पडलेत अंकित. ज्या गोलंदाजाने धाव फलकावरती अंकुश लगावला होता आता थोडीशी खराब गोलंदाजी आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या क्षेत्राला टार्गेट केलं गेलंय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या पलीकडचा चेंडू. अजून एक चौकार. चौकार. अंकित रावत पडलेत भरपूर महागडे. करावं तरी नक्की काय करावं. जागोला पडलाय मोठा प्रश्न. पहिल्या 2 षटकांमध्ये फिल्डिंग करणारी टीम त्यांच्या डगआउटमध्ये बोलबाला होता, आवाज होता, शिट्ट्या होता, गोंधळ होता. परंतु आता सलगचे 3 चौकार त्या चंबूमध्ये निखळ शांतता आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटची हीच तर मजा आहे मित्रांनो. कधी अलीकडे कधी पलीकडे, कधी तिकडे कधी इकडे, कधी आमच्याकडे कधी तुमच्याकडे. हा क्रिकेटचा खेळ नाही कुणाकडे. येणारे चेंडू असतील 9, आवश्यकता असेल ती म्हणजे 21 धावांची. लाऊड अपील इथे दर्शवली गेली आहे. लेग बाईटच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळतोय. निर्णायक चेंडू होता हा अंकितसाठी. कमबॅक करणं गरजेचं होतं. खोलवर पद्धतीचा चेंडू इथे त्याने डिलिव्हर केला. यॉर्कर टाकत असताना कमबॅक करतोय तो. 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. सामना अद्याप देखील दोन्ही टीमसाठी जिवंत आहे. थोडासा कमबॅक झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमकडून, परंतु मॅच अद्याप देखील शेष आहे. रितेशला जीवनदान मिळालंय. सुटलेली कॅच, त्याचा तो फायदा उचलणार का. 8 चेंडू 20. वेगवान चेंडू होता. खोला टाकण्याचा प्रयत्न सातत्याने मारा केला जातोय विकेटच्या अंतिम चरणामध्ये. रितेशला कदाचित हा बॉल दिसत नाहीये. बॅटीचा इनसाइड एज लागलाय, परंतु ज्या अपेक्षांनी रितेशला पाठवलं गेलं होतं, कारण की नुकतीच केपीएल झाली आणि केपीएल मध्ये रितेशचा खेळ पाहण्याजोगा होता. अगदी राम देखील कौतुकांचा वर्षाव करतायत आणि सांगतायत की प्रशांत संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगला ऑलराऊंडर, एक उभरता खेळाडू म्हणून रितेश उदयनमुख खेळाडू म्हणून पाहिला गेला, परंतु तो आता इथे शांत आहे. 7-19. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला. सौदी तिथे उपस्थित आहेत. व्हॉट अ फिल्डिंग, क्या बात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण. अगदी आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय पाहुणे देखील टाळ्यांचा कडकडाट करतायत. ही अभेद भिंत आहे. चायना वॉल भेदू शकता, परंतु सौदीची वॉल तुम्ही भेदू शकत नाहीये. तटस्थ भिंत. काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या टीमसाठी 3 निर्णायक धावा त्यांनी रोखल्यात. समीकरणामध्ये फेरबदल. येणारे चेंडू असतील 6, आवश्यकता असेल ती म्हणजे 18 धावांची. काय क्षेत्ररक्षण आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण बघा. सौदी असा क्षेत्ररक्षक आहे, जगाच्या पाठीवरती सौदी अरेबिया हे फेमस आहे आणि कळंबोलीमध्ये तुम्ही याल तर हा सौदी फेमस आहे. याचं क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. कळंबोलीमधील सर्वाधिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये सध्याच्या घडीला अव्वल स्थानावरती आहेत. CID असेल, दर्शन असेल, त्यानंतर आपण पाहतोय सौदी असेल, अमन असेल, हे असे काही क्षेत्ररक्षक आहे यांनी स्वतःचा एक ना स्टँडर्ड मेंटेन केलाय क्षेत्ररक्षणामध्ये. यांच्याकडे जर का चेंडू गेला ना तर तुम्ही डोळे बंद करून टाका. हे क्षेत्ररक्षक चेंडू सोडणाऱ्यांमधले नाही आहेत. इथे डेंजर झोन आहे, इथे रेड सिग्नल आहे. आणि काय क्षेत्ररक्षण सजवलंय, अप्रतिम. अक्षरशः आपण पाहतोय ग्रामीणचे काही खेळाडू आहेत त्यांनी देखील साथ दिली आणि या क्षेत्ररक्षणाचं कौतुक केलं. आपण पाहतो येणारे चेंडू असतील 6, आवश्यकता असेल ती म्हणजे 18 धावांची.
तर गणेश वत्रे इथे बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत आणि गणेशजी यांनी जर का ही मॅच आपल्या टीमला जिंकून दिली तर मात्र त्यांचे मित्र मामूल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. लेफ्ट ओव्हर द विकेट स्ट्राईकवरती आपण पाहतोय साहिल. पहिला चेंडू गणेशांचा खोलात टाकला होता, ऑन साईडला खेळला गेला आहे, डीप मध्ये चेंडू सरसावतोय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये सीआयडी तिथे उपस्थित आहेत. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु थोडेसे चाचपत आहेत, परंतु शशी जाधव क्या बात आहे, लाजवाब, काय योगदान दिलं गेलंय. पंचांचा इशारा, येस, तिसऱ्या पंचांसाठी कॉल केला गेलाय. काय एफर्ट्स आहेत, काय डेडिकेशन आहे, काय समर्पण आहे. 100 आउट ऑफ 100, तोड नाहीये शशीला. द्यायचं तर 100% द्यायचं, नाहीतर काहीच नाही द्यायचं. शशी जाधव काय क्षेत्ररक्षण आहे. हो यस, साहिलने मैदान सोडलंय, कदाचित साहिलला माहिती आहे मी रनआउट आहे. साहिल थांबायचं 1 मिनिट. थांबा थांबा थांबा, पंचांचा कॉल असा आलाय, रितेश आउट आहेत. साहिल थांबतील मैदानामध्ये. यस यस, क्रॉस झाली नाहीयेत, पंच इथे तेच बघतायत. आउट होता, पंचांना माहिती होतं, परंतु इथे स्क्रीनवरती आपण एक मिनिट. येस, 1 मिनिट, स्क्रीनच्या समोरच्या खालती बसा. स्क्रीनवरती अंपायर थोडंसं चेक करतायत. येस, हा अँगल बघू शकता. बालाजी सर, तुमचा निर्णय काय. रितेश आउट आहेत. येस, बघा, विजय बालाजी स्वतः एक मोठे खेळाडू राहिलेत. ओपनच्या मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी खेळल्यात. रायगड संघ असेल, ब्रह्मा बॉईजचा संघ असेल, अगदी विक्रोलियन संघ, प्रत्येक मोठ्या संघामध्ये त्यांनी आपली भूमिका दर्शवली. त्याच्यामुळे हे दावे प्रतिदावे या प्रकारच्या गोष्टी त्यांना अगदी जवळून माहिती आहेत. त्याच्यामुळे त्यांनी थोडासा वेळ घेतला. त्यांनी सांगितलं की मला थोडंसं अजून स्लो स्क्रीन करून बघायचं, आणि त्याच्यानंतर त्यांनी हा निर्णय दिला की हो यस, रितेश बादे. साहिलने जवळजवळ मैदान सोडलं होतं, परंतु साहिल मैदानाच्या आतमध्ये आलाय. साहिलने 3 चेंडू 3 चौकार लगावले होते. जो चांगल्या फ्लो मध्ये आहे, जो चांगल्या लय मध्ये आहेत. मॅच कधी टर्न घेऊ शकते. स्ट्राईकवरती आपण पाहतो नवीन फलंदाज सौरभ मोठे आलेत. ज्या सौरभने कॅच सोडला होता आणि थ्रो करत असताना पायाला लागून चौकार गेला होता, सूत समेत कर्जा इथे परतफेड केली जाणार का. सौरभला नामी संधी मिळाली आहे. आजच्या रात्रीमध्ये जर का हिरो झाला, उद्या कळंबोली टाइम्सला त्याची बातमी लागेल. ब्रेकिंग न्यूज बनू शकतो तो उद्याचा. बॉलिंग मार्कवरती गणेश, ऑन साइडला मोठा फटका. हो यस, उद्याची बातमी मी बनणार आहे. आणि टीट फॉर टॅट प्रत्युत्तर देत असताना चेंडूला भिरकावून लावलंय. मिड विकेटच्या डोक्यावरून हा येतोय सौरभच्या बॅटीमधून. ब्रँडेड षटकार. ना आओ देखते हैं ना ताव देखते हैं, ना आओ देखते हैं ना ताव देखते हैं. ये सौरभ मोटे है दोस्तों, टीम की सिर्फ और सिर्फ जरूरत देखते हैं. निर्णायक वेळेवरती ठोकलेला हा षटकार मॅचला पुन्हा एकदा यू टर्न देतोय. कधी इकडे कधी तिकडे, कधी वॉरियर कधी फायटर, कधी जागो कधी प्रतीक. काय चाललंय नक्की मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना कळत नाहीये. काटाकीर मुकाबला. या शांत वातावरणामध्ये अक्षरशः सुई पडली देखील आवाज येईल, एवढी भन्नाट शांतता, आणि त्याच्यामध्ये चाललेला हा अप्रतिम असा सामना. चला चला चला, थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो, वेळ कमी आपल्याकडे. जबरदस्त अफलातून मॅच आपल्याला पाहायला मिळते. पैसा वसूल मुकाबला. रात्री घरी झोपायला जायचंय, परंतु झोप उडवली या मॅचने. 4 चेंडू असतील शेष, 11 धावांची आवश्यकता असणार आहे. गणेश पत्रे थोडेसे मागडे पडलेत. पारितोषिक आहे गणेशसाठी. चला चला लवकर. साहिल नको मीटिंग, चला साहिल प्लीज. थोडासा वेळ घेतला जातोय, मॅच तेवढी मोठी आहे.
4 चेंडू आवश्यकता असणार ती म्हणजे 11 धावांची. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय गणेश वत्रे लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा करतायत. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे एंड कडून पावलं लडखडली आहेत. डावकुरा हाताचा फलंदाज समोर आहे, डावकुरा हाताचा गोलंदाज समोर आहे. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल पाहणं जोग आहे. खोला टाकला होता चेंडू, स्ट्राइक रोटेट केली जाते का? 1 रन कंप्लीट केली जाते. जागो तिथे उपस्थित आहेत. फेकी चांगली आहे जागोची, 1 पेक्षा जास्त काही नाहीये. सामन्यामध्ये पुन्हा एकदा टर्न, 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे, त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमलाही मॅच जिंकायची आहे तर 10 धावा करणं बंधनकारक आहे. काय मॅच आहे, अप्रतिम. चला चला थोडासा वेग वाढवायचा आहे. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रेक्षकांना अतिशय आवडलेली ही मॅच आहे. रात्रीच्या सत्रामध्ये आपण सर्वजण ही मॅच एन्जॉय करतोय. प्रेक्षकांची संख्या आता हळूहळू वाढली आहे. युट्यूब वरती देखील आपण पाहतोय की व्ह्यूअर्स आता वाढलेत. झी क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते युट्यूब वरती. आखू टप्प्याची लाईन होती, त्याला भिरकावून लावल्या ऑन साइडला. सीआयडीच्या डोक्यावरून चेंडू जातोय प्रेक्षकांमध्ये. हा येतोय नेत्रदीपक षटकार 6 धावांसाठी. 3 चेंडू 3 चौकार त्याने लगावलेत आणि आता हाफ ट्रॅकर होता, भरपूर लांब टाकला. साईला वेळ एवढा मिळाला की साईने सरळ दाखवली त्याला प्रदीप स्टेशनरी. हा येतोय 6 धावांसाठी षटकार. मॅचला टर्न. येणारे चेंडू असतील 2, आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धावांची. घोड्या करतायत, एकमेकांच्या विरोधामध्ये स्ट्रॅटेजी बनवतायत. कधी कुणाला कुठे टार्गेट करायचं आहे याची बांधणी करतायत आणि प्रत्येक वेळेला दोघं देखील यशस्वी होत आहेत. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी बॅट्समन तर कधी आपण पाहतोय की बॉलर देखील. अप्रतिम अशी मॅच. एक डॉट बॉल. प्रेक्षकांना हवंय एंटरटेनमेंट. जर का डॉट बॉल आला तर प्रेक्षकांना एंटरटेनमेंट पाहायला मिळेल. मराठीमध्ये एक म्हण आहे ना मित्रांनो, नवरा मरो नवरी मरो, जेवायला मिळालं बस झालं. अशा प्रकारची मॅच आहे प्रेक्षकांसाठी. आम्हाला एंटरटेनमेंट पाहिजे, आम्हाला प्युअर एंटरटेनमेंट पाहिजे आणि ते एंटरटेनमेंट जर का पाहिजे असेल तर हा बॉल डॉट निश्चित स्वरूपाने आला तर प्रेक्षकांच्या टाळ्या जरूर पाहायला मिळेल. परंतु साहिल थांबवणं तेवढं सोपं नाहीये. हो यस 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 यस, ज्या गोष्टीचा उल्लेख केला तो डॉट बॉल आलाय. सामन्याला टर्न, थोडासा वेगवान चेंडू खोलात टाकला होता, डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय कमबॅक केलाय गणेश वत्रे यांनी. गणेशसाठी मित्र एवढंच म्हणेन, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर खुद पर विश्वास फिर देख होता है क्या. आणि विश्वास दर्शवला स्वतःवरती. कमबॅक करण्याची त्याची दृढ इच्छा आता त्याला मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येते. 1 बॉल 4 ची आवश्यकता. 4 केल्या, बॅटिंग करणारी टीम जिंकेल. 3 जर का आल्या, फिल्डिंग करणारी टीम जिंकेल. गणेशने मॅच जिंकवली. 500 रुपयांचं पारितोषिक मामूल यांच्याकडून आलंय, ते त्याला मिळणार का? तर साहिल यांनी जर का षटकार चौकार काही लगावला तर सनी यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर आपण पाहतोय की राजनजी सोना यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर बघूयात काय घडतंय मित्रांनो. चला शेवटचा बॉल. 1 बॉल 4. हो यस 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 यस, डॉट बॉल. गणेश वत्रेने ही मॅच जिंकवली आहे. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. काय सामना झालाय, काय मॅच आहे, जबरदस्त जबरदस्त. राजनजी सोना यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे गणेशजी वत्रे यांच्यासाठी. त्याचबरोबर 500 रुपयाचं पारितोषिक मामूल यांच्याकडून देखील असणार आहे. हिंदीचे आमचे समालोचक राजनजी सोना प्लीज यायचे आपण व्यासपीठावरती, आम्ही तुमचं वेलकम करतो. द व्हॉइस ऑफ LIG राजनजी सोना प्लीज आपण यायचंय. या प्लीज. चला चला चला, डगआउट सोडा, बॅटिंग डगआउट. प्रेक्षक वर्ग धाकटा खांद्याचा संघ तिथे आलाय. चला डगआउट सोडायचंय.